नमस्कार मित्रांनो, शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बऱ्याच कालावधीनंतर आपला हा पुढचा व्हिडिओ येतो. ह्याच्या आधी आपण माहिती घेतली हर्बल लाईफ कंपनीची कहाणी, आणि आज आपण बोलणार आहे की हर्बल लाईफ कंपनीबद्दल काही समज आणि गैरसमज आहेत लोकांचे. तर ह्याविषयी एक आपला व्हिडिओ झालेला आहे की हर्बल लाईफ कंपनीचे प्रॉडक्ट खाल्ल्यानंतर ते सोडले का परत वजन आहे असं होतं. तर ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेला आहे, तर तोही तुम्ही रेफर करा. बाकीचे काही गैरसमज आहे तर ते आपण आज क्लिअर करणार आहे. तर नमस्कार, मी श्रीकांत राणे, वेलनेस कोच. माझं शिवात्मा हेल्थ केअर सेंटर जेजुरी या ठिकाणी मोरगाव रोडला आहे, पुरंदर तालुका, पुणे जिल्हा. आणि आपले 30-35 कस्टमर आहेत, 3-4 असोसिएट आहेत, आणि चांगल्या पद्धतीचं आपलं काम 3-4 महिन्यात आपण डेव्हलप केलं आहे. भविष्यातही आपण चांगल्या पद्धतीचं काम करतो आहे. फक्त व्हिडिओ टाकताना कन्सिस्टन्सी राहत नाही, ही मलाही कळते. कामाचा व्याप आहे आणि एक महिन्याभरानंतर आपला हा व्हिडिओ येतो आहे, तर थोड्या दिवसानंतर आपली कंटिन्युटी त्या ठिकाणी आपण 100% घेणार आहे. आणि अतिशय चांगल्या पद्धतीचे रिस्पॉन्स लोकांचे आहेत आणि लोक विषय सुचवतात, त्या विषयावर आपण व्हिडिओज घेतो आहे. तर कृपया सर्वांना विनंती, आपण शिवात्मा हेल्थ केअर चा शिवात्मा फिटनेस म्हणून जो यूट्यूब चॅनल आहे, तर ह्याचं तुम्ही मोफत सदस्यत्व घेऊ शकता. तर आपण त्या ठिकाणी सबस्क्राईब करा. म्हणजे बटन यूट्यूबला सबस्क्राईब करण्यासाठी काळं बटन आपल्या बाजूला आहे, तर ते तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला आपल्या नोटिफिकेशन येतील आणि हे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. घर बसल्या मोफत तुम्ही आरोग्य सांभाळू शकता. त्यासाठी लागणारं टेक्निकल नॉलेज आणि आपले अनुभव आपण त्या ठिकाणी मोफत करतोय, अनुभव शेअर करतोय. आणि तुम्ही पाहताय मागचा व्हिडिओ आपला हर्बल लाईफ कंपनीची कहाणी 323 व्ह्यूजवर गेला. म्हणजे आणि त्यातही आपण एडिट करत नाही, कॉमनली बसून फक्त इन्फॉर्मेटिव्ह देतोय आपण, आणि त्याच्यावरच आपलं काम चाललं आहे. अजून प्रॉपर आपण ह्याला ग्रेस करून एडिट करून हे सगळं होणार आहे. फक्त आता आपण चेक करतोय की बाबा 10-1 मिनिटात आपल्याला लोकांना पाहिजे ती इन्फॉर्मेशन देता येते का, आपण हे बोलतोय हे लोकांना पटतंय का, लोकांचा रिस्पॉन्स काय आहे. तर हे 12 महिने चालणार आहे. नंतर तुम्हाला प्रॉपर यूट्यूब चॅनलच्याद्वारे असे काय व्हिडिओज मिळणार आहेत, आणि ते दर गुरुवारी मिळणार. आपला गुरुवारी बनवतो व्हिडिओ, रिलीज आपण करतो. शनिवार रविवारी आपण त्याला प्रॉपर सोशल मीडियावर प्रसारित करतो. गुरुवार शुक्रवारपर्यंत त्याचे काही 5-50 व्ह्यूज होतात. त्याच्यानंतर आपण प्रॉपर आपण शनिवार रविवारी लोकांसाठी ते सोशल मीडियाचे जेवढे पण आपले काय फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, स्वतःचे स्टॅटस आहे, माझा स्वतःचा ग्रुप आहे, तर ह्याच्याद्वारे आपले शिवात्मा फिटनेसचं काम चालतं. तुम्हालाही आरोग्याची गरज असेल तर 100% तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता. तर आज आपण आपल्या विषयाला सुरुवात करू. हर्बल लाईफ कंपनीविषयी समज आणि गैरसमज. तर समज हा पहिला टॉपिक आहे. समज हा आहे की ह्यामध्ये वजन कमी होतं, 100% होतं. वजन कमी कशामुळं होतं, तर तुमची दिनचर्या बदलली जाते. पहाटे उठणं, वर्कआउट करणं, घाम गाळणं, बाहेरचं न खाणं. न्यूट्रिशन खाल्ल्यामुळं तुम्हाला बाहेरची खाण्याची गरज पडत नाही आणि खावंसं वाटत नाही. जे काय फास्ट फूड आहे त्या फास्ट फूडमुळं सगळे प्रॉब्लेम आहेत. आणि रात्री उशिरापर्यंत काम करायचं किंवा रात्री उशिरापर्यंत रिलॅक्समध्ये मोबाईल पाहत राहायचं, तर ह्याच्यामुळं तुमची झोप प्रॉपर होत नाही. उशिरा झोपणं, उशिरा उठणं, आणि ह्यामुळं सगळे प्रॉब्लेम क्रिएट झालेले आहेत. आणि त्यामधून तुमची शरीरातले जे फॅट वाढतं, ते फॅट वाढल्यामुळं तुमचे पूर्ण शरीरात आळसच भरतो आणि कुठलंही काम त्या ठिकाणी व्यवस्थित होत नाही. त्यामुळं पहाटे उठणं आणि लवकर झोपणं, तर हे तुम्ही आरोग्य परिवारात आल्यावर होतं. आणि न्यूट्रिशन, वर्कआउट आणि कोचचं गायडन्स जे काय आहे ते, तर त्याविषयी मी देणार आहे. काय कोचचे काय चुका होतात, हे जे लोक हर्बल लाईफमध्ये आहेत त्यांच्यासाठीही महत्त्वाचं आहे, आणि जे लोक कस्टमर आहेत त्यांच्यासाठीही महत्त्वाचं आहे, असा विषय आहे. तर समज हा आहे की वजन कमी होतं, 100% होतं. बऱ्याच लोकांचं झालं आहे, आरोग्य चांगलं राहते, 100% राहतं. आरोग्य का चांगलं राहतं, लवकर उठणं, लवकर झोपणं, बाहेरचं न खाणं, आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये तुमचं वजन कमी होतं, नियंत्रित होतं. रात्रीचं जेवण आपण स्किप करतो, आहार घेतो, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा होतो. दवाखान्याचा खर्च कमी होतो, 100% होतो. आमचा झाला, आमचा स्वतःचा अनुभव आहे. मुलगा, मुलगी आणि मंडळी चक्र चालूच होतं. आणि त्याच्यानंतर कधीमध्ये मी, म्हणजे सोमवारी जर मंडळीचं डोकं दुखायला लागलं तर पुढच्या रविवारपर्यंत, सोमवारपर्यंत मुलगी, त्याच्या परत पुढच्या सोमवारपर्यंत पोरगा, आणि त्यांचं 3-4 वेळा झालं का परत माझा दवाखाना. तर ह्याचे कारण एकच होते, बाहेरच्या गोळ्या खायच्या, रात्री जागायचं, डिस्टर्ब दिनचर्या, जेवणावर अजिबात कसलंच कंट्रोल नाही, भूक नसताना खात राहणं. हे सांगायला कोण नव्हतं
कितीही एज्युकेटेड लोक असतील, आज तुम्ही 90% बाहेर बघा, तुम्ही लोकलनी प्रवास करत असाल, बसनी प्रवास करत असाल, तुम्ही एअरपोर्टवर जा, सगळे स्थूल लोक आहेत, म्हणजे ओव्हरवेटेड लोक आहेत. प्रत्येक जण स्थूल झालेला आहे. स्थूल म्हणजे जाड हा च्या पुढचा टप्पा असतो, जाडच्या पुढचा टप्पा असतो स्थूल, असं असतंय. हे सगळे स्थूल लोक आहेत आणि ह्या सगळ्या ऑबेसिटी आपण ज्याला म्हणतो, हा मोदी साहेबांनी हा विषय घेतलेला आहे आणि हेल्दी लाईफस्टाईल त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. व्यायाम करा, योगा करा. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन आपण साजरा करतोय. भारत देशामध्ये जे पण योगी मुनी ऋषी जे झाले ऋषीमुनी, तर त्यांनी योग दिला. तर योग हा आंतरराष्ट्रीय योग दिनमुळं आपण साजरा करतोय आणि त्या भारताचे आपण नागरिक आहेत. आपण किती फिट राहिलं पाहिजे. ऋषीमुनींचा त्या ठिकाणी असलेला हा देश आहे. 4 वेद, 18 पुराणं, शास्त्र, हे तुम्ही आध्यात्मिकमध्ये सगळं पाहता. पण आरोग्याविषयी आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकजण पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देत नाहीत. चालू द्या. सरासरी आयुर्मान 60 वर्षे, लक्षात घ्या. तर तुम्हाला जर म्हातारा व्हायचं असेल, आमच्या आई वडिलांनी एकदा आशीर्वाद दिला, म्हातारा हो. मी म्हणलं हे असं काय, तर ते म्हणले हे असं आहे. ह्याचं कारण सांगतो आणि तुम्हाला माहीत असेल, प्रत्येक म्हातारा हो हे आशीर्वाद आहे. कुठलंही त्याला अकाली काय गोष्टी होऊ नये, ह्याच्यासाठी आरोग्य महत्त्वाचं आहे. आज जे 70-80 वर्षाची माणसं आहेत ना, त्यांच्यापाशी जरा बसा. 4 उन्हाळे पावसाळे तुम्ही बघा. हे नुसतं पैसा आणि फ्लॅट, आणि ते मी बघितलं होतं, फ्लॅट घ्यायचा आणि त्याचे ते हप्ते भरताना फ्लॅट व्हायचं, त्याला म्हणायचं फ्लॅट. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. हाऊसमध्ये हाऊसने बांधलं ते घर, त्याला म्हणायचं हाऊस. काय त्याचा उपयोग आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत मित्रांनो. ते 100% दवाखान्याचा खर्च कमी होतो. तुम्ही दिवसभर एनर्जेटिक राहता. का राहता? पहाटे उठल्यानंतर आपला लगेच शेक असतो. शेक म्हणजे पूर्ण सकसंतुलित आहार आहे, पेशीय पूरक, घामालेला असतो. तुम्ही लगेच 6:30 वाजता, 5:30 वाजता तुम्हाला आम्ही कॉल करून उठवतो. 6:30 वाजेपर्यंत वर्कआउट होतो. 6:35ला लगेच शेक. लक्षात घ्या, उठलं का फ्रेश, वर्कआउट आणि शेक, या 3 गोष्टीमुळे तुमचं अँटी एजिंग होतं. तुम्हाला सकाळी पोटाला चांगला आहार मिळतो आणि तुमच्या शरीराची पूर्ण गरज भागली जाते. आणि त्यामुळं तुम्ही साधारणतः 1:30-2 वाजेपर्यंत जरी आहार नाही मिळाला, जेवण नाही मिळलं, तरी तुम्हाला सस्टेन होती आपली बॉडी. तर असा हा सगळा आपला आहार आहे. त्यामुळे एनर्जेटिक वाटतं, कॉन्फिडन्स वाढतो. ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर बारीक दिसायला लागता, लवकर व्यायाम करणं, एक्सरसाइज करणं, ह्याच्यामुळे मेंदूला चालना भेटते. पोट साफ राहतं. पोटाचा आणि मेंदूचा काय फरक आहे तुम्हाला माहितीच आहे. पोट जड असेल, व्यवस्थित नसेल, तर तुमच्या हालचाली कमी होतात आणि मग आळस, थकवा ठीक आहेच आहे. जे काय आजार होतात ते पोटातून होतात, लक्षात घ्या. खाण्यातून होतात आणि खाण्यापेक्षा पिण्यातून होतात. आता पाणी शरीरात जास्त आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यावर पण आपला व्हिडिओ, पाण्याचं महत्त्व, ते तुम्ही समजून घ्या. आणि हे मोफत आहे, नुसतं समजून घ्यायचं आहे. 5-10 मिनिटात आपण हे सगळं सांगायचा प्रयत्न करतो. यांनी 100% तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याच्यानंतर आफ्टर बिफोर, जे काय आफ्टर बिफोर आहे, हर्बल लाईफ कंपनी आणि आफ्टर बिफोर, तर ह्याचं एक खूप मोठं नातं आहे. आफ्टर आणि बिफोर. आफ्टर म्हणजे आधी कसा होता, हर्बल लाईफ कंपनीमध्ये आला, वजन कमी केलं, बारीक झाला, मग नंतर कसा झाला, आधी आणि नंतर, आफ्टर आणि बिफोर. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला जे वाटतं की ह्याला खरंच हे जे आपल्या ऑफिसला आपण लावलेत फोटो, हे सगळे तर हे खरे, हे एडिटेड नाहीत. हे सगळे लोक तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुमच्यातही असा आमूलाग्र बदल होऊ शकतो. त्यामुळं ह्याच्यावर विश्वास तुम्हाला ठेवावाच लागणार आहे. आफ्टर बिफोर हे 100% तुमचाही बनणार आहे. तुम्हीही बारीक होऊ शकता. तुम्हाला जर वाटत असेल ते माझं 30 किलो कधी कमी व्हायचं, 40 किलो कधी कमी व्हायचं, माझं 10 किलो कधी कमी व्हायचं, 100% होणार आहे. तर ते तुम्ही ठरवलं पाहिजे. मोटिवेशन, तुम्हाला वजन कमी करायला सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं असतं ते मोटिवेशन. त्याशिवाय तुमचं हे होऊ शकत नाही. मोटिवेशन नसेल, वजन कमी होणार नाही, पाठ तुम्ही उठणार नाही. ते मोटिवेशन काही असू शकतं. मोटिवेशन म्हणजे प्रेरणा तुम्हाला असावी लागते, त्यावेळेस ते होईल. आता समज झाले. गैरसमज काय आहे की बाबा वजन परत वाढतं. त्याच्यावर आपला स्पेशल व्हिडिओ आहे. वजन परत वाढत नाही. हेल्दी लाईफस्टाईल तुम्ही मेंटेन केली का वजन वाढत नाही. हेल्दी लाईफस्टाईल काय आहे तर त्याचा आपला सेपरेट व्हिडिओ, त्याच्यात मी वेळ घालवणार नाही. बरं, आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही फक्त न्यूट्रिशन घेतो, आम्हाला काय व्यायामाला काय पहाटे उठू नका, 5 वाजता 5:30 वाजता कॉल करू नका, आम्हाला साखर झोप घेऊ द्या. नाही म्हणा. तुम्ही नुसतं न्यूट्रिशन खाल्लं, न्यूट्रिशन हे तुमचं वजन कमी करत नाही. अजूनही समजून घ्या. आपला स्वतः कंपनीचा डिस्क्लेमर आहे की जे आम्ही न्यूट्रिशन देतोय, जे काही डबे देतोय, त्यातले जे पावडर आहे, ते जे काही न्यूट्रिशन आहे, ते कुठलाही आजार बरा करत नाही, आजार नीट करत नाही. ते तुम्हाला फक्त तुमच्या शरीराची पेशीपूरक आहार आहे, तुमच्या शरीराची गरज भागवण्यासाठी आहे. त्याला
कॅलरी मॅनेजमेंट थ्रू बनवलेला आहे. तुम्ही एक वेळ जेवण करता 600 ते 700 कॅलरीज तुम्ही घेता. 800 गोड पदार्थ खाता असाल तर 800 कॅलरीज एका जेवणात मिळतात. आणि आपला एक कप जर एक ग्लास जर तुम्ही सकस संतुलित आहार घेतला तर 94 किलो कॅलरीज त्यातनं फक्त मिळतात. म्हणजे लक्षात घ्या, वजन का कमी होतं? तुम्ही 3 वेळा जेवता, 800 800 8 त्रिक 2400 कॅलरीज घेता, लक्षात घ्या. आणि आमचा एक कप घेता तर फक्त 94 किलो कॅलरीज. म्हणजे इकडं 800 कॅलरीज आणि इकडं 94 कॅलरीज. म्हणजे 94 कॅलरीजच तुमच्या एका जेवणाच्या वेळेस तुम्हाला मिळाल्यामुळं तुमचं अतिरिक्त जे कॅलरीज इनटेक करता तर ते थांबतं. आणि त्यामुळं होतं काय, तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. का तर साचलेल्या कॅलरीज जे आहे शरीरात त्या आपण घामाद्वारे व्यायाम करून बाहेर काढतो आणि बाहेरून जे घेणार आहे तर ते आहारातनं घेतो. म्हणजे विचार करा, 94 किलो कॅलरीज एका शेकमधून आपल्याला ऊर्जा मिळते, एनर्जी मिळते. 94 किलो कॅलरीज आणि ती एका जेवणाच्या बरोबर असते. म्हणजे 2 टाईम जर तुम्ही शेक घेतला तर तुम्ही 700 धरा, 700तनं 94 म्हणजे 100 घालवा, 600 कॅलरीज तुम्ही वाचवता. 600 700 1200 कॅलरीज तुमच्या त्या ठिकाणी शरीरात जाण्याच्या थांबतात. आणि जे जेवणातून तुम्हाला मिळणार आहे त्याच्यापेक्षा चांगलं या 94 किलो कॅलरीज मिळतं. म्हणून तुमचं वजन कमी होतं. ही सिस्टीम समजून घ्या. हे तुम्हाला कोण सांगणार नाही, कोचला काय जर पडलेलं नाही. कोच फक्त त्याच्या पद्धतीने सांगते, ते पुढे जाते. त्याच्यावर एक पुढचा व्हिडिओ आहे आपला, की कोचपासून कसं स्वतःला वाचवायचं आहे. अर्धवट कोचने या फील्डमध्ये बरंचसं नाव खराब केलेलं आहे, त्याच्या आपण नंतर येणार आहे. तर तुम्हाला फक्त न्यूट्रिशन खाऊन वजन कमी नाही होणार. तुमचं कॅलरी मॅनेजमेंट आणि साचलेली जी चरबी साचलेली आतली ती घामाद्वारे बाहेर काढावी लागेल. त्यामुळं सकस संतुलित आहार, एक्सरसाइज आणि कोचचं मार्गदर्शन. तर पुढं टप्पा येणार आहे कोचचं काय मार्गदर्शन आपल्याला पाहिजे. त्याच्यानंतर आहे फॉर्म्युला 1. काही लोक अशी करतात आहे, आपली सुद्धा जी काय हर्बल लाईफमध्ये तुम्ही आज चालाल, तुम्ही जर हे माझा व्हिडिओ पाहतात असाल तर मित्रांनो, फॉर्म्युला 1 तुम्ही देताय, त्यामध्ये काय देताय तुम्ही? शेकमेट देताय, काय तर देतच नाही. पैशामुळं 600 750 रुपये आहे, पण ते तुम्ही देत नाही. तुम्ही काय देणार? फॉर्म्युला 1 देणार, तुम्ही अप्रेस देणार आणि प्रोटीन पावडरचं 200 देणार. आणि त्याला म्हणणार 3500 घेऊन जा. ते म्हणताय ती प्रोटीन पावडर 200 दिलं की संपतंय. ते म्हणते साहेब माझं ती प्रोटीन पावडर संपलंय. आपला काय करतोय कोच, आपला असोसिएट असेल, कोच असेल, सुपरवायझर असेल, तुमचा वर्ल्ड टीम असेल, चॅलेंज करतो मी. वर्ल्ड टीम सुद्धा तुमचा काय करतोय, घेतोय ते 200चा डबा त्याला नेऊन देतोय. 200 ग्रामचा डबा ती घेतोय, तर त्याचं पुढच्या वेळेस काय संपतंय? फॉर्म्युला 1 संपतंय. ही परत फॉर्म्युला 1 घेऊन देतोय त्याला, ती घेतोय परत कंटिन्यू करतोय. 5-5 किट लोकांचे झाले, पण त्यांना फॉर्म्युला 2 आपला काय असोसिएट देत नाही, कोच देत नाही. फॉर्म्युला 2च लोकांना माहीत नाही. ह्या सगळ्या